रस्ते सुरक्षेवर कार्य करीत आहे. मानवी चुकीमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्याकरता रोडमार्ग फाउंडेशन कार्य करते. अनेक नागरिकांना ज्यांच्या मानवी चुका आहेत की ते रस्ते अपघाताला कारणीभूत ठरत असतात किंवा बळी पडत असतात. या मानवी चुका काय आहेत? या मानवी चुका आहे की वाहन चालवताना सिग्नल तोडणे, वाहन चालवताना बेधडक वाहन चालवणे, वाहन चालवताना बेदरकारपणे वाहन चालवून कोणत्याही पादचाऱ्याला, दुचाकी वाहन चालकाला धडक देणे. काही तर महाभाग असे आहे की पोलीसवाले थांबवायला लागले तर त्यांनाही धडक देऊन पुढे निघून जावं. ह्या मानवी ज्या चुका आहे, या मानवी चुकांवर नियंत्रण आणायचं असेल तर लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून आपण 11 दिवसात अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला हा उपक्रम सातत्याने घेत असतो. आणि वस्ती, कॉलनी, झोपडपट्टी, संस्था, संघटनांमध्ये, शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन हा उपक्रम आपण राबवतो. आणि अनेक लोकांनी आपल्या मानवी चुका दुरुस्त केलेल्या आहेत. हे आमचं यशस्वी हा उपक्रम आहे. कारण ड्रंक अँड ड्राईव्ह आणि या विविध उपक्रम पोलीस विभागातर्फे चालवले जातात. अनेक संस्था या विषयावर पण तात्पुरतं काम करतात. पण आम्ही असं ठरवलं असं की बेसिक काम उभं झालं पाहिजे, नागरिकांची मानसिक बदल झाली पाहिजे. मानसिकता बदल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत रस्ते अपघातांना कारणीभूत ज्या मानवी चुका आहेत त्या 85% आहेत. आणि या 85% मानवी चुकांना नियंत्रित करायचं असेल तर छोट्या ज्या मानवी चुका आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे अपघाताला कारणीभूत समस्या, त्याच्यावर उपाय योजना आणि तोडगा सांगणं आम्ही सुरू केलेलं आहे. तसेच आम्ही दुसरा विषय असा घेतलेला आहे की रस्ते अपघात झाला तर अपघातग्रस्तांना मदत करणारी यंत्रणा आम्ही उभी केली आहे. गेल्या 25 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय. आणि या उपक्रमातून आजवर किमान 9,000 साधारण किरकोळ अपघातग्रस्तांना मदत करण्यात आलेली आहे. आणि किमान 600 गंभीर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यात आलेले आहेत. अपघात रस्त्यावर होतो त्यामुळे रस्त्यावर जे छोटे मोठे वेंडर्स असतात, चहा टपरीवाले, हॉटेलवाले, ढाबेवाले, फळवाले, फ्रूटवाले, हे सगळे लोकांना आम्ही एकत्र करतो. त्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण देतो. इमर्जन्सी सेवा कशी त्यांनी वापरायची, अपघातग्रस्ताला जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे, त्यांना प्रथमोपचार मिळवून देणे, प्रथमोपचार मिळवून देईपर्यंत थांबणे, प्रथमोपचार झाला की धन्यवादाची अपेक्षा न करता त्यांनी तिथून निघून जावे. अनेक लोक फोटो काढत नाही कारण ते म्हणतात हे ईश्वरीय कार्य आहे. हे ईश्वरीय कार्य आहे तेव्हा मग फोटो पाहिजे कशाला. आणि त्यावेळेस ती सिच्युएशन असेल तर ठीक आहे, पण सिच्युएशन नाही आणि फोटो काढत बसला तर आता मीडिया आहे तो म्हणतो की तुम्ही वाचवलं तर वाचवलं, फोटोही काढत बसले. किंवा एखादा ते वाचवल्याचं बघत नाही आणि फोटो काढल्याचा रील पाठवतो तर त्याच्यामुळे आपलं नाव खराब होईल, संस्थेचं नाव खराब होईल. म्हणून अनेक जण फोटो काढत नाही, व्हिडिओ काढत नाही. पण ही चांगली सवय आहे. धन्यवादाची अपेक्षा न करता अपघातग्रस्तांचा जीव वाचवणारी आपली रोडमार्ग फाउंडेशन अविरत कार्य करीत आहे. आताचा विषय असा आहे की येणाऱ्या 31 डिसेंबरला म्हणजे उद्या नागरिक मोठ्या प्रमाणात रस्ते वापर करतात. नवीन वर्षाचं स्वागत करत असताना रस्त्यावर बेधडकपणे वाहन चालवतात. आणि हे वाहन कोण चालवतात तर जे अति मद्यपान करून वाहन चालवतात, मद्यपान करतात. त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूवर खूप मोठा परिणाम होतो. त्यांचा मेंदू विनाकामाचा होऊन जातो. त्यांच्या मेंदू काम करत नाही. तुमचं नजर आणि मेंदू याच्यात खूप मोठा अंतर पडतं. या विषयावर आपले तज्ञ आपल्याला सांगणारच आहे. तर मग ह्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचाव्या. आम्ही 31 डिसेंबरला जो कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमात ही जनजागृती करीत असतो. पण 31 डिसेंबर पूर्वी तज्ञांच्या मार्फत समाजापर्यंत जनजागृती व्हावी असा आमचा आजचा विषय आहे. आणि मी पहिला प्रश्न माननीय खळदकर साहेबांना विचारतो की त्यांनी सांगावं की मद्यपान केल्यामुळे, अति मद्यपान केल्यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना त्या वाहन चालकावर काय परिणाम होतो आणि त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे. तर आपण मद्यपानावर बोलणार आहात. डॉक्टर वैशाली मॅडम ह्या दूध स्वस्त मस्तावर बोलणार आहे.
तर आपण त्यापासून सुरुवात करायची नमस्कार. अति सुंदर विषय आज हाताळत आहे. मी जरी बालरोग तज्ज्ञ असेल तरी पण मला जे माझे पेशंट आहेत बालक, त्यांचे आईवडील यांची नेहमी काळजी असते आणि त्यासाठी हा दिवस 31 जो की अति हर्षोल्लासात म्हणतात आपण तसा साजरा केला जातो. आणि खरंच नवीन वर्षाचं स्वागत करणं म्हणजे काही वाईट गोष्ट नाही. जरी आपण याला त्याची जोड देतोय की हा तर फॉरेनमधला कन्सेप्ट आहे वगैरे वगैरे, पण ठीक आहे. गुढीपाडव्याला जसं करतोय तसं आपण याला सुद्धा, आणि नवीन वर्षाची खरी सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. पण याचं एकच पाहिलं की नवीन वर्षाची सुरुवात चांगली करता करता आपण त्याला अतिरेक त्याचा करतोय आणि तो दारू पिण्याने त्याची सुरुवात होते. वर्ष संपतं आणि सुरू होतं हे दारू पिण्यानेच होतं. हा खरंच खेदाची बाब आहे आपल्यासाठी. आता हा दारू पिल्यानंतर काय होतं? दारू पिल्यानंतर त्याला आपण जे मद्यप्राशन जे म्हणू, त्याचा मेंदूवर एक जो परिणाम होतो, 2 प्रकारचे परिणाम होऊ शकतो. एक तर अति एक्साइटमेंट, म्हणजे ज्यांना अनुभव असेल त्यांना ते लक्षात येईल, किंवा ज्यांना नसेल त्यांनी आपल्या ऑब्झर्वेशनमधून समजलंय की दारूचा पहिला घास सुरू झाल्यानंतर एक अति एक्साइटमेंट, तो माणूस खूप बोलायला लागतो, एक्साइटमेंटमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि त्या अति एक्साइटमेंटमध्ये तो दुसरे दारूचे क्लासेस घ्यायला सुरू होतं आणि त्यानंतर मग ते एक शिथिलता त्याच्या मेंदूवर येते. त्याच्यामुळे झोप येणं, त्याचं भान नसते की मी कुठे आहे, काय आहे, त्याचं लक्ष नसतं स्वतःवर स्वतः, आणि तो स्वतःचा राहत नाही, संवेदनशील राहत नाही. हा झाला दारूचा परिणाम. त्याचं पुढे दुसरा विषय मॅडम आपण सांगा की नवीन वर्षी दारू तर प्यायचा नाही, आणि नवीन वर्ष 30% दारू प्यायची नाही, पण नवीन वर्षी दूध प्यायचं का, आणि दुधाने काय फायदे होतील? हे पहा कसं आहे, बऱ्याच जणांची उत्सुकता असते की मद्यपान नका करू असं बरेच जण सांगतात. पण त्याचं कारण काय? फक्त लोक म्हणतात म्हणून मद्यपान नाही करायचं का, किंवा आपल्या शास्त्रात काय लिहिलं आहे मद्यपानाबद्दल हे जाणून घेण्याची पण बऱ्याच जणांची इच्छा असते. मला असं वाटतं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण दुधाचे फायदे जेव्हा आपण बघूयात तेव्हा आपल्याला जास्त प्रकर्षाने जसं कमतरता आपल्या जीवनात खरंच आहे यावेळी ते जाणवेल. तर मद्याविषयी थोडक्यात मी सांगते, नंतर आपण विस्ताराने वेळ असेल तर नक्की बोलूया. मद्याची परिभाषा आयुर्वेदात केली आहे की बुद्धिम लुंपती यद्रव्यम तद मदकारी उच्यते. म्हणजे बुद्धीचा नाश करणारं जे द्रव्य आहे त्याला मद्य असं म्हणतात. आता मला सांगा, बुद्धीच नसेल, जेव्हा बुद्धी आपली काम करत नसेल असा माणूस हा काय करतो? तर याचं वर्णन सुद्धा भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलं आहे, सांख्य योगामध्ये. काय म्हणतात तर की बुद्धी विनाशात प्रणश्यती, म्हणजे बुद्धीचा नाश झाला तर प्रणश्य पतन व्हायला सुरुवात होते. तर जेव्हा आपली बुद्धी सुस्थितीत नसेल तर सर्व प्रकारचे अधपतनाला आपण प्राप्त होतो. त्यामुळे मद्य जे सेवन आपण करतो तर खूप सारे दुर्गतीचे मार्ग आहेत. एको अयम म्हणजे हे एकच पूर्ण आहे. कशासाठी? बहुमार्गाया दुर्गतीर देशितः परम असं सुद्धा आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे. म्हणजे बहुमार्गाने अधोगती जर आपली करून घ्यायची असेल, फक्त एका मार्गाने नाही. तुमचा अर्थ म्हणजे पैसा खर्च होतो, ते एक वेगळी बाब आहे. तुमचं समाजात स्थान ढासळतं. दारू पिणारा माणसाला चांगल्या नजरेने कोणी बघत नाही, प्रतिष्ठा त्याची कमी होते. दुसरा मार्ग म्हणजे त्याचं आरोग्य संपतं, खराब व्हायला लागतं. त्याच्यामुळे इतरांची, कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांची काळजी त्याला वाटते. आणि असा माणूस जेव्हा रस्त्यावरती गाडी चालवतो, गाडी एक यंत्र आहे, चांगला माणूस सुद्धा ते यंत्र चालवताना चुकी करू शकतो. तर जेव्हा बुद्धी जो आपल्या बुद्धीच्या पूर्ण संयमामध्ये नाही आहे असा माणूस जेव्हा गाडी चालवेल तर निश्चितच जसं भागसरांनी सांगितलं त्याच्याकडनं मानवी चुका होण्याचं प्रमाण खूप जास्त असते. तर धी, धृती, स्मृती, हराणा, म्हणजे धी म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे धैर्य आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. या तिघांचं हरण या मद्यसेवनामुळे होतं. असा माणूस जेव्हा गाडी चालवतो तेव्हा निश्चितच अपघात हा होण्याचे चान्सेस खूप जास्त असणार आहे. त्याचं स्वतःच नाही, रस्त्यावरील इतर सगळ्या लोकांचा जीवनासाठी तो एक मृत्यूच्या सापळ्यासारखं काम करतो. त्यामुळे बहुमार्गाने अधोगती होणाऱ्या या मद्यसेवनापासून निश्चितच सगळ्यांनी बचाव केला पाहिजे. फक्त 31 डिसेंबर या एका दिवसापुरता नाही तर आयुष्यात कधी सुद्धा
मद्यपान करण्याचं जे नुकसान आहे हे जर आपण खरंच त्याचा अभ्यास केला तर आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवेल. मग काय प्यायला पाहिजे? आता माझा जो प्रश्नावर मी पुन्हा येते. आता जो ऋतू सुरू आहे तो आहे हेमंत ऋतू. तर शरद नंतर हेमंत हा जो ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ आहे, शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप होतो आणि आता हेमंतात येता येता वाताचा सुद्धा प्रकोप, वृक्षता वातावरणात वाढते. आपण बघतोय की वातावरणामध्ये आपली स्किन आपल्याला मॉइश्चरायझर किंवा तेल लावल्याशिवाय सकाळी आंघोळनंतर खूप इचिंग व्हायला गुडघे लागते. दुखणं आणि हे सगळे त्रास. तर वातावरणात वृक्षता वाढली आहे तर वात वाढला आहे आणि शरदातला वाढलेला पित्त आपल्याकडेच आहे, कारण आपण शोधन केलेलं नाहीये. शरदामध्ये कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपण दूध पिलं होतं ना, त्याच कारणासाठी पिलं होतं की ते पित्तघ्न आहे, पित्त वाढतं आहे. तर पित्ताला कमी करणारं सगळ्यात उत्तम जे औषध म्हणा किंवा आहार म्हणा ते आहे दूध. दुधाचं खूप गुणगान आयुर्वेद शास्त्रामध्ये केलं आहे आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुधाचं महत्व हे आपण लहान असताना 1 वर्षापर्यंत आपला आहार काय आहे? फक्त दूध. 1 वर्षाचं होईपर्यंत फक्त दूध आपण सेवन करतो, कारण हा संपूर्ण आहार आहे. मॉडर्न दृष्टिकोनातनं फॅट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन, मिनरल या सगळ्यांचं एक कंबाईन एनर्जी ड्रिंक म्हणजे मिल्क. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार सुद्धा जीवनीय आणि रसायन म्हणजे आपल्या सप्त धातूंचं वर्धन करणारं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओज हा सर्वात उत्तम जो सार आहे, जो आपल्या रोगप्रतिकार क्षमतेशी निगडित आहे, त्याला वाढवण्यासाठी एकमात्र सर्वोत्तम जे द्रव्य आहे ते म्हणजे दूध आहे. तर हेमंतामध्ये आता जो ऋतू आहे त्यामध्ये दुधाचे पदार्थ सेवन करण्यासाठी ऋतुचर्येमध्ये सुद्धा चरकाचार्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही जो उपक्रम हाती घेतला आहे की दारू नको दूध, हे अगदी समर्पक या काळासाठी आहे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रात जर आपण बघितलं ना तर मागच्या फक्त या 6 महिन्यापर्यंत जून पर्यंतचे आकडे जर आपण बघितले तर 4800 केसेस ड्रिंक आणि ड्राईव्हचे आहेत आणि त्यामध्ये या वर्षामध्ये 13,900 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. आणि अहवाल असं सांगतं याच्यामध्ये अधिकतर जे लोक आहेत ते मद्यपान केलेले होते. त्यामुळे सुद्धा हा विषय जेवढा गांभीर्याने घेता येईल तेवढा गांभीर्याने घ्यावा आणि याची खऱ्या अर्थाने जनजागृती होणं पण गरजेचं आहे. मानवी चुका ह्या मद्यपानामुळेच होतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण मद्यपान न करता पण मानवी चूक होऊ शकते, बेधडक आणि हे सगळं चालू आहे. डॉक्टर साहेब, विषय दुसरा असा आहे की आता